नमस्कार, शुद्ध शाकाहारी मेजवानीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी साबुदाण्याचे पळी पापड घेऊन आलेली आहे। हे पळी पापड तोंडात टाकले की लगेच विरघळतात। हे साबुदाण्याचे पापड एकदा बनवले की वर्षभर टिकून राहतात। तिप्पट असे फुलणारे हे पापड आहे। या पापडाला जास्त मेहनत लागत नाही, झटपट तयार होतात। तर चला तर आपण साबुदाण्याचे पळी पापड बनवायला सुरुवात करूया। मी इथे 6 कप पाणी घेतलेले आहे, ते गरम करून घेऊया। पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया। तोपर्यंत आपण 1 कप साबुदाणा घेऊया। 1 कप साबुदाणा घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याने साबुदाण्यावरील वरचा स्टार्च पूर्ण निघून जातो। बघू शकता मी हे साबुदाणा छान असा धुवून घेतलेला आहे। तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। त्या उकळीमध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊया। मी इथे 6 कप पाणी घेतलेले आहे आणि 1 कप साबुदाणा वापरलेला आहे। हे प्रमाण पापड बनवण्यासाठी परफेक्ट आहे। मी गॅस बंद केला आहे आणि त्यामध्ये मी साबुदाणा टाकलेला आहे। साबुदाणा टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवूया। तुम्ही बघू शकता सकाळ झाल्यावर साबुदाणा छान भिजलेला आहे। गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा टाकलेला होता। साबुदाण्याचे गोळे झाल्यावर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की साबुदाण्याचे गोळे हे सर्व निघून जातात। आपण आता साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात मी थोडा साबुदाणा काढून घेते आणि मिक्सरमधून बारीक करून घेते। हे पापड झटपट तयार होतात। याला जास्त वेळ लागत नाही आणि याला शिजवा पण लागत नाही। बघू शकता साबुदाणा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। थोडा करून सर्व साबुदाणा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। साबुदाण्याचा चीक आपला तयार झालेला आहे। या चिकाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। याच प्रमाणात पातळ असला पाहिजे, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको। 6च एक माप घेतले की आपलं प्रमाण एकदम बरोबर राहते। या प्रमाणाने आपले साबुदाणा पापड खूप छान बनतात, तुटत पण नाही। आता त्यामध्ये आपण चवीपुरतं थोडं मीठ टाकूया। मी इथे 2 चमचे मीठ टाकलेले आहे। ते छान असे फिरवून घेऊया, पूर्ण एकजीव करून घेऊया। साबुदाण्यामध्ये चिकामध्ये पूर्ण मीठ आपले मिक्स झाले पाहिजे। आता आपण पापड टाकून घेऊया। हे पापड आपण पॉलिथिनवर टाकूया, त्यामुळे हे पापड आपले लवकर निघतील। कापडावर हे पापड निघतात, पण असे आपले काचेसारखे होत नाही। पॉलिथिनवर जर हे पापड टाकले तर आपले पापड छान असे काचेसारखे होतील, ट्रान्सपरंट दिसतील। पॉलिथिनला तेल लावून घ्यायचे नाही। तेल लावले तर आपले पापड गोल येणार नाही। मी इथे एक करून सर्व पापड टाकून घेत आहे, तुम्ही बघू शकता। आणि पॉलिथिन ही सरळ टाइल्सवर ठेवायची आहे, सरळ जागेवर ठेवायची आहे, त्यामुळे पापड आपले गोल येतील आणि सरळ निघतील। हे पापड एकदा केले की 1-2 वर्ष आरामात टिकतात। 1 वाटी साबुदाण्यामध्ये आपण 50 ते 60 पापड बनवून घेऊ शकतो। एका वाटीमध्ये भरपूर असे पापड होतात। वर्षभर 2 वर्ष हे पापड छान टिकतात, वास लागत नाही। तेल लावल्यामुळे थोडा वास येतो, पण आपण पॉलिथिनला तेल बिलकुल लावायचे नाही। आपले पापड असे छान राहतील, पापडाला बिलकुल वास येणार नाही। मी एक करून सर्व पापड टाकत आहे, तुम्ही बघू शकता। थोडं बॅटर घेऊन पापड छोटे पापड टाकत आहे। तुम्हाला ज्या आकाराचे पापड पाहिजे तुम्ही त्या आकाराचे पापड टाकू शकता। मी जास्त पसरवायचं नाही पापडाला। पापड टाकताना हळूहळू बॅटर पॉलिथिनवर पसरून घेऊया। हे पापड आपण घरातही वाळवू शकतो, फॅनखाली, आणि उन्हातही वाळवू शकतो। उन्हात हे दिवसभरात छान असे वाळल्या जातात। तुमच्याकडे ऊन पडत नसेल किंवा ऊन यायला जागा नसेल तर तुम्ही हे पापड
फॅन खाली पण वाळवू शकता, घरात पण हे छान असे वाळवले जाते। तुम्ही बघू शकता इथे माझे सर्व पापड असे टाकून झालेले आहे। पापड टाकून झाल्यानंतर दिवसभराच्या उन्हामध्येच हे पापड छान असे वाळलेले आहे। तुम्ही बघू शकता हे पापड पॉलिथिनला एकदम चिटकलेले नाही, अलगदच असे निघत आहे। तेल लावल्यामुळे आपला पापड व्यवस्थित निघत नाही। तसे आता आपले पापड हे छान गोल असे निघालेले आहे। एकसारखे पापड दिसत आहेत, काचेसारखे आणि ट्रान्सपरंट दिसत आहेत। तुम्ही बघू शकता आपले पापड खूप छान झालेले आहे। सर्व पापड मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि 2 दिवस उन्हामध्ये सुकून घेते। 2 दिवस हे पापड उन्हामध्ये छान असे सुकले जातात। 2 दिवस छान ऊन दाखवल्यानंतर आपण हे पापड डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। हे पापड दोनही वर्ष असे छान राहतात आणि तळल्यानंतर पण पांढरे शुभ्र दिसतात। तुम्ही बघू शकता सर्व पापड काढून झालेले आहे। आता मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते की आपला पापड तिप्पट असा फुलतो तळल्यानंतर। तेलामध्ये एक पापड तळून दाखवते, खूप छान असा तिप्पट फुललेला पापड आपला होतो। मी इथे तेल गरम करायला ठेवले होते आधीच, तर त्यामध्ये मी एक पापड टाकते। तुम्ही बघू शकता तेलामध्ये पापड टाकल्याच आपला पापड कसा लगेच फुलून येतो। तिप्पट साईजचा आपला पापड फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र असा झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।